मालेगाव आणि आरोग्य विभाग रोज चर्चेत असतो। मालेगाव शहरामध्ये रात्री देखील एका ठिकाणी अवैध प्रसूती केल्याच्या प्रकरणी एका महिलेसह बालिकेचा मृत्यू झाला आणि त्यानंतर एक ठिकाणी मालेगाव शहरातील पवडी पोलीस ठाण्यामध्ये त्याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आला। तो सकाळ झाली तोपर्यंत मालेगाव शहरामध्ये वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर डोलारे यांनी या ठिकाणी मालेगाव शहरातील दोन नामवंत डॉक्टर आणि माजी जे सिव्हिल शासकीय रुग्णालयाचे अधीक्षक राहिलेत यांच्यासह 11 जणांवरती गुन्हा दाखल पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। त्यांच्यावरती महत्त्वाचा कलम म्हणजे बालिकेचा एका अल्पवयीन बालिकेची प्रसूती करून त्या बाळ लपवल्याचा आरोप या ठिकाणी त्यांच्यावरती करण्यात आलेले बाळ विकल्याचं रॅकेट या ठिकाणी समोर येत असल्याचं समोर डॉक्टर डोलारे यांचा संशय आहे। त्या पद्धतीने त्यांनी फिर्याद देखील मालेगाव छावणी पोलीस ठाण्यामध्ये देण्यात आलेली आहे। ज्या पद्धतीने मालेगाव शहरामध्ये असलेल्या या अवैध बालकांचा हस्तांतरणाचा प्रकार असल्याचा संशय या ठिकाणी करण्यात येत होता आणि ज्या पद्धतीने डॉक्टर डोलारे यांनी या ठिकाणी फिर्याद दाखल केल्यानंतर मालेगाव पोलिसांनी जवळपास 11 जणांवरती पोस्को अंतर्गत त्याबरोबर अवैध बेकायदेशीर प्रसूती केल्या प्रकरणात 11 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्यानंतर आता जवळपास 2 नामवंत डॉक्टरांसह आता 9 जणांवरती अटकची प्रक्रिया सुरू आहे आणि बाकीच्या अजून देखील त्या मुलगी कुठे आहे, ज्या मुलीचं अल्पवयीन मुलीचं त्यांनी प्रसूती केली, मुलगी कुठे, मुलीचं बाळ कुठे, याचा शोध आता पोलीस करत आहेत। परंतु या पद्धतीने झालेल्या प्रकारावरती मालेगावमध्ये मोठी खळबळ माजलेली आहे। मनोज शावळे, TN मराठी, मालेगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।